गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संतवाक्यी भरवसा. मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा. तुझ्या दारी पातलो, आता विन्मुख लावल्यास. त्याचा तुला लागेल दोष, आणि भट्टा वाक्यास लागेल की संताच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अदान लेकरावर. बालकांचे हीनपण माते लागी दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थाची स्वारी. ते अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस, बंकटलालाच्या मळ्यास. महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी. विहिरी पाशी तयारी केली कणसे भाजण्याची. वीर होती धनत्तर, पाणी जिला परंपार. गर्दछायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आघट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. ते नेडुंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहड लागलेले. चिंच वृक्षाशी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहडाच्या मक्षिका, पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करुण बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती, वस्तू नशे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती, आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐसा विचार आनंदात, महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परी न तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी, बोचली असती असंख्यात. याची झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकट लालाचे अंतर, दुःख व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला. कणसे मक्यांची खावयाला, मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून, दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहळी जाऊन. माझ्या बंकटा कारण, तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत, बंकट हाच निस्सीम भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहडावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुणी, बोलत झाले हसुनी. वा खूप केली मेजवानी, आम्हाशी तू माशांची. अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी. माझ्या पासून झाले दुरी, लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर. कोणी न साह्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी ज्यांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला यावर. महाराज आणू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार. याचा भावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलाला ते ऐकले, वचन महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा, होणार नाही दान कदा. त्या माशीरूपी सच्चिदानंदा
म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनार चिमटे घेऊन आले. देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुचले. मक्षिकेचे पहावया महाराज बदले त्यांना. काय हा वंध्या मैथुना, करितासा तुमच्या नयना. काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमट्याची. गती नाही मुळीच साची, साक्ष ती ह्या गोष्टीची. मीच दावितो तुम्हाला याचे म्हणून कौतुक केले. वायू लागी रोखून धरले, तो काटे अवघे वरी आले. रुतलेल्या स्थरातून तो पाहता प्रकार. लोक आनंदले फार, कडून आला अधिकार. श्री गजानन स्वामींचा पुढे कनसे भाजली. अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली मंडळी निज गृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले आकोटाला. आपुल्या बंधूच भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. ह्या कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंगजीचे चरित्र. मी भक्तलीलामृतात वर्णिले आहे इत्तंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोटनामे नगर शेगावून साचार. आहे 18 कोसावर ईशान्येला परियेशी. मनोवेगाचा समजून वारू निगते झाले सद्गुरू. ते पदनाचे कल्पतरू श्री गजानन महाराज. आकोटाच्या सानिध्याची एका निबिड तरशा अरण्याशी. नरसिंगरा हे ऐरणीशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण. निंब अस्वस्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती. तृण वाढले भूमीवरती सर्पवारुडी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित समर्थ त्याची भेटावया. सारखा भेटे सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी. विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. गजाननाशी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमानं वर्णावे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमर वासुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पराशर ऋषी श्रेष्ठ. एक जानवीचा कांठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा. बैसते झाले आसनी एका हित गुजते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथित झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला त्याचा स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योग्याच्या क्रियेत गोष्ट होती अघटित. ज्यांचा मुळीनं लागे अंत या सामान्य लोकांना त्या गोष्टीला पवावया. पिसा बनलो जगाठाया उपाधी ते नासावया. वेळ बळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण. मार्ग कथिले आहे 3 कर्मभक्ती योग म्हणून. शास्त्रकारांनी शास्त्रात फल या 3 मार्गाचे एकची आहे अखेरीचे. परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योगक्रियेचा जरी अभिमान वाही साचा. तरी तयाशी तत्वाचा खरा बोधना होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून. कमलापत्रासन तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसंगा आहे साची. आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते. तैसेची वागती साचे या प्रपंचा माधारी. या परित्वा राहावे अपेक्षारहित असावे. चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच शक्य नाही तू मी आणि शेषशाही. एक रूप आहो पाही जनजनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आला समशी भेटावया. ही तुझी केवडी दया उपमायाला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत. दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे माणी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भुवरी. मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुआ.
देह प्रारब्ध जयाचे, अशल ज्या जातीचे, तेच आये भावयाचे. लोकाचारी निसंशय, तुम्हा आम्हा कारणे, जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा कारणे. निरालपणे भूमीवरी, आता विनंती इतकीच खरी, व्यवहारिक भेट वरच्यावरी, देत जावी साजारी. मी धाकटा बंधू तुझा, नंदी ग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या आकोटात, राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया, अशक्य काही नाही सध्या, अवघ्या आहेत योगक्रिया, अवगत तुला पहिल्यापासून. पतन लाविता पाण्याप्रत, योगी भरधाव वरुणी पडत, क्षणा माझी फिरून येत, शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयताचे, रात्रभरी चाले साचे, भरते झाले प्रेमाचे, योगाची या संगमी. खरे खरे जे का संत, तेथे हेच घडून येत, दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू, तारण्याशी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला, जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला, निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभाव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे, गुरिणी म्हणून हेवणे, काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्याच्या सदैव घरी, सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण, काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान, गुरखाद्वारे आकोटाला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले, नारळ घेऊन आले, पहावया द्वय संतांची. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी, संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागाशी, जाऊ आपण स्नानाशी, या महोदय पर्वणीशी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगाशी पुसून भले, भेट झाली पौराशी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सानिध्यदान, येत झाले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी, शिबिर गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तिरी, ब्रजभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा, पयुष्णीला मिळणारी. या शिवरगावात ब्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत, होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची, वराळी पसरली साची, याला भक्ती भास्कराची, आत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयात येता दिनकर, अर्ध्याशी देतसे. पंच उशक्काला, ब्रजभूषण उठे भला, सारून प्रातर्विधीला, अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी, मान मान्यता विद्वज्जनी, ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावया, फल त्या ब्रजभूषणाशी. चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बैसला ज्ञानजेठी, समोर नदीची या काठी, आले ब्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्ल्या दिशा दाही, कुक्कुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे, भास्कराशी समोरे, पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तम मिमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता, मूर्खदाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती, वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सर्वे शिष्य अपार, बैसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. ते व्रजभूषण तत्वता, झाला सूर्याशी अर्ध देता, तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, आजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासागराची वरती, स्थिरजयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, वज्रभूषण हर्षला मनी, संध्या सामान घेऊनी, आला धावणी जवळ त्यांच्या. अर्ध दिले पायावरी, गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणाही अखेरी, त्याने घातिले तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमाय, खगाय नमः, ऐशी नावे घेऊन पहा, घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननाशी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली,
कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्धभला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी. ऐसे युगायुगी किती अवतार घेशी. झाल्याच दर्शन तुझे भयरोग चिंता. नाशे गजानन गुरु मज पाव आता. अशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरे या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसे लेकराला प्रेमे धरी पोटाला. तेवी व्रजभूषणाला धरते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिदला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको. मात्र यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो घननिळ. त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी. प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐशे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा स्रोते भला. त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. त्या शेगावाचे होते नाव पूर्वकालीन शिवगाव. अपभ्रंश लाधला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधह वराळात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावाशी आले परिन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर. सांधण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावडात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागे जैसा आळा तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गदर. अन्नदानाशी येई पुर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी. तो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरून. ते जो घेईल त्याला जन भिवू लागती सहजची. गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी. म्हण आहे सादरी ती यथा तथ्य असे. त्या मारुती मंदिराशी आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकटलालाशी मी आता या मंदिराशी. राहीण दान अहर्निशी याचा शोक करू नको. गोसावी संन्याशी फकीर यांना कायमचे राहण्या घर. योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्याशी आता राहतो मंदिराशी. तू बोलाविशी ज्या दिवशी तेवढ्यापुरतं येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग असे. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझे वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जोरण बहादूर वीरगाजी. ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजींचे प्रेम फार होते रामदासावर. परिसज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मुळीना धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. मोक्षाला दाव पंथ सतचरण देवेचा. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणावस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 6ष्ठोऽध्याय समाप्त.